का? मी वैद्यकीय झाले. तर आता बरेचसे जे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना दमा, अस्थमा त्याच्यानंतर डी-एन-एसचे बरेच पेशंट असतात. तर त्यांना जसं वसंत ऋतू आला त्याच्यामध्ये आपण वमन पंचकर्म हे करून घेतलं. तर जुनाट जुनाट सर्दी झाली, अस्थमा झाला, दमा झाला, त्याच्यानंतर पीसीओडी, आम्लपित्त या सर्व व्याधींमध्ये वमन हे पंचकर्म एवढं उत्कृष्ट ठरतं, एवढं प्रभावी चिकित्सा आहे की त्याच्यामध्ये बरेचसे हे व्याधी कमी होतात. तर त्यातलं एक पेशंट आहे. तू आली तेव्हा तुला काय काय त्रास होता का? मला सर्दी वारंवार होत होती 2 महिन्यापासून कंटिन्यू हां हां. होती असं ओके ओके. फ्रिक्वेंटली 10 दिवसानंतर वारंवार सर्दीचा त्रास होत होता आणि हां. रात्री थोडं श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता. त्रास होत होता. हां. आणि मग आपण आता ट्रीटमेंट केली आणि औषधीसोबत आपण वमन पंचकर्म केला जे उलटी. तर ते झाल्यानंतर आता काय फरक पडताय जवळ घे. आता सर्दी मला होत नाही आहे होत नाही. वारंवार. हां हां. आणि वमन झाल्यानंतर खूप रिलॅक्स फील होत होता. अच्छा तुला काय काय वाटत होतं पण भूक लागत होती का? हो. भूक लागत होती. हां. तर वमन पंचकर्म केल्याने एवढं सुंदर रिझल्ट येतात. तिला डी-एन-एसचा प्रॉब्लेम होता, ऑपरेशनसुद्धा सांगितलं होतं. तर याच्यामध्ये कफाचा त्रास पूर्णपणे गेला की जुनाट सर्दी पण कमी होतात, जे तिला दम लागलं होतं ते पण कमी झालं आणि भूकसुद्धा खूप सुंदर वाढतात. ज्यांची भूक पण कमी असेल त्यांची पण भूक वाढतात. ठीक आहे. त्यामुळं वसंत ऋतूमध्ये वमन प्रत्येकाने ज्यांना असे काही त्रास असतात त्यांनी आवर्जून करून घ्यावे. एवढं सुंदर रिझल्ट वमन पंचकर्माचा येतो. त्यामुळे कुठल्याही व्याधीमध्ये पंचकर्म हे केलं की अर्धाधिक व्याधी हा दूर होतो. धन्यवाद.